नमस्कार मंडळी. तर सकाळची वेळ आहे, सोमवारचा दिवस आहे आणि गावला जायचं होतं स्कूलला. सो मी गाऊसाठी चपाती बनवत होते आणि गावला आज मला डब्यामध्ये द्यायची होती पनीर टिक्का. तर पनीर टिक्का कसा द्यावा, तसा प्लेन ती खाणार नाही किंवा पोट भरणार नाही. सो मग मी म्हटलं एक चपाती बनवते. चपातीमध्ये मी पनीर टिक्का छान फ्राय करून स्टफ करते. तर अशा प्रकारे मी इथे पनीर टिक्का शोरमा टाईप बनवला होता. आणि अशा प्रकारे पनीर टिक्का झाला होता. तर आपली ही चपाती आहे त्याच्यामध्ये मी स्टफ केलं होतं आणि रोल केला होता. तर माझ्याकडून व्हिडिओ राहिला, म्हणजे माहिती नाही कसं काय बंद झाला. तर अशा प्रकारे मी इथे पनीर टिक्का आतमध्ये स्टफ केला आहे आणि गावला खूप आवडतं पनीर. सो म्हटलं आज पनीर टिक्का द्यावा. आणि ती कराटे वगैरे करते, तर असं वाटतं की तिला प्रोटीन रिच काहीतरी दिलं पाहिजे एव्हरी टाईम. तर 2 पनीर टिक्का मी तिला खाण्यासाठी ठेवले होते इथे, नाश्ता करून जाईन म्हणून. नमस्कार मंडळी. तर आता वाजले दुपारचे 1. तर गाऊ स्कूलला गेले. माझे मिस्टर गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेलेत, कारण त्यांना आज सुट्टी आहे. त्यांना 8 दिवस सुट्टी आहे आत्ता. आणि राघवचारी माझी आंघोळ वगैरे झाली आणि आम्ही निवांत बसलो नाश्ता करून. तर आज पाणीपुरी बनवायचा प्लॅन आहे माझा, परंतु राघव मला काही करून देणार नाही. सो माझे मिस्टर 3-4 वाजता येतील, तर मग त्यानंतर मी आल्यानंतर सुरुवात करेल. तसं रात्री कालची मिसळ संपलीच नाही आहे, सो मी आत्ता मिसळच खाईन जेवणामध्ये. आणि गावला पनीर टिक्का आणि चपाती मी बनवून ठेवली तिच्यासाठी. तर पनीर टिक्का फक्त फ्राय करायचं आहे. सकाळी जो तिला डब्यासाठी दिला होता मी, तोच तिला आवडतो ॲक्च्युली, त्यामुळे. आणि घरातली बरीचशी कामं अजून पेंडिंग आहेत, तर तीही करून घेते, कारण मी झोपले होते. झोपेतनं उठले आणि माझे मिस्टर गेले. त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता निवांत राघव सोबत बसले. त्याला टीव्ही दाखवते थोडासा, कारण तो नुसताच मागे मागे पळतो आणि रडतो. त्यामुळे म्हटलं तू टीव्ही पाहत बस. तर चला आता लागूयात कामाला. आणि आज आभाळ आलेलं आहे बाहेर, तुम्हाला दाखवते. आणि मी सध्या ड्रेसेस घालायला स्टार्ट केलंय. तर अशा प्रकारे आहेत कुर्ती आणि पॅन्ट्स वगैरे, प्लाझो वगैरे आहेत. तर त्यामुळे मलाही खूप फ्रेश वाटतं ॲक्च्युली. आणि असं आहे बाहेरचं वातावरण. अशा प्रकारे आहे. आणि या जाळीमध्ये खूप कचरा अडकलेला आहे. आभाळ आलंय आज. आणि इथे राघव खेळतोय, त्याला नुसतं तोंडात घालायला काही ना काही लागतं. हो, अंघोळ वगैरे झाली त्याची मस्त. आणि इथे आहेत पांढरे वाटाणे. तर शक्यतो मी म्हणजे मला जेव्हाही पाणीपुरी बनवायची असेल तेव्हा पांढरे वाटाणे एक आदल्या दिवशी भिजायला घालते आणि त्यानंतर छान 2 वेळा वॉश करून ते कुकरला त्यात थोडंसं मीठ घालून कुकरला शिजवून घेते छान मऊ होईपर्यंत. आणि ते गाऊ स्कूलवरून येईन, तर तिला खाण्यासाठी काहीतरी बनवायचं. तर मग मी पनीर टिक्काच फ्राय केला आणि आत्ताचा पनीर टिक्का छान कोट झालं होतं, तुम्ही पाहू शकता. तर गावला खूप आवडतं पनीर. सो अशा प्रकारे इथे साईडला कुकर आणि इकडे पनीर चालू होतं. राघव काही करून देत नव्हता मला, सो त्यामुळे मी
बऱ्याचदा त्याला घेऊन काम करते आणि खूप सोप्या सोप्या रेसिपी ट्राय करते. त्यानंतर मी गेले होते गाऊला आणायला खाली, तर बाहेर आभाळ आलेलं होतं आणि माझे मिस्टर देखील आले होते कार सर्व्हिसिंग करून. तर अशा प्रकारे गाऊला घ्यायला तेही आले होते आणि इथे गाऊचा अबॅकस क्लास चालू झाला होता. तर 2च वेळा असतो आठवड्यातनं, जास्त वेळा नसतो. नमस्कार मंडळी, तर गाऊचा अबॅकस क्लास चालू आहे आणि राघवला जस्ट झोपवला, 11 वाजता उठला. तर आता त्याने 4:30 वाजवले, 4:30ला गाऊचा क्लास चालू होतो. इथे घड्याळ बंद पडलंय, तर मशीन लावली आहे मी, तो जागा होता तेव्हाच लावली. आणि मला पाणीपुरी बनवायची आहे, तर पाणीपुरीची तयारी देखील केली आहे. आणि इथे कुकरमध्ये पांढरे वाटाणे आणि बटाटा शिजवून घेतलाय, मी तुमच्यासोबत शेअर केला मी मगाशी. आणि मला घरीच बनवायचं आहे पाणीपुरीचं पाणी, कारण माझ्याकडे नाही आहे. तर मी एक मिरची घेतली, त्यात एवढं जिंजर घेतलं म्हणजे आलं, थोडासा पुदिना आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. तर आता हे मी बारीक करेन मिक्सरला आणि छान पाणी बनवेल. तर गोड पाणी बनवलेलं आहे माझ्याकडे, सो त्यामुळे बनवणार नाही मी. आणि आता मी चहा ठेवते, चहा घेते आणि मग थोड्या वेळाने राघव उठल्यानंतर स्टार्ट करेल, कारण आज माझे मिस्टर घरी आहेत तर त्याला घेतील. सो थोडासा आराम करते मीही आज, कारण तो मला खूप दमवतो, इकडून तिकडे फिरत राहतो सारखं. तर सारखं त्याच्या मागे पळायला लागतं मला. यानंतर मी मिक्सरला ते छान वाटून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी वाढवलं, कारण आपल्याला पाणीपुरीसाठी पाणी बनवायचं होतं. तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घातला, जिरे पावडर घातली आणि हे काळं मीठ आहे. तर काळं मीठ घातलं होतं मी 1 चमचा, म्हणजे अर्धा चमचा घातलं असेल. आणि काळ्या मिठाने खूप छान टेस्ट येते. आणि त्याच्यामध्ये लेमन देखील स्क्वीज केलं होतं, एक पूर्ण लिंबू पिळून टाकलं होतं मी. आणि यानंतर कुकरला मी जे वाटाणे लावले होते, बटाटाही त्यात घातला होता. तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घालून घेतला, त्याच्यानंतर काळं मीठ घालून दिलं आणि आपला जो पावभाजी स्मॅशर असतो त्याने छान स्मॅश करून घेतलं. सो ते काळं मीठ आहे तर ते नंतर बारीक म्हणजे नंतर विरघळून जाईल, कारण मला लगेच खायची नव्हती. थोडा वेळ मी रेस्ट घेणार होते, एक अर्धा 1 तासाने खाणार होते. सो मी काळ्या मिठाचे मोठे मोठेच दाणे टाकले, कारण ते बारीक करणं खूप मुश्किल असतं. आणि इथे ओव्हनमध्येच मी पाणीपुरीच्या पुऱ्या रोस्ट करत होते, कारण शक्यतो मी फ्राईड टाळते, म्हणजे फ्राय करायचं. तर इथे 5-5 पुऱ्याच ॲट अ टाईम छान रोस्ट होत होत्या. जास्त घातल्या की मग त्या व्यवस्थित फुलत नाहीत, सो त्यामुळे मी 5च घालते. एक अर्धा मिनटं ठेवायची आणि जर तुम्हाला असं वाटलं की काही कच्च्या आहेत तर अजून 10 सेकंद वगैरे ठेवायच्या. जास्त पण वेळ ठेवला की काळ्या होतात. सो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता केवढ्या फुगलेल्या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या. मी बनवून देते आणि तू टेस्ट कर, जर तुला मला पण ट्राय कर. थांब देते मी तुला छान बनवून देते. आणि अशा प्रकारे इथे आम्ही लावला होता पाणीपुरीचा ठेला. तर गाऊला मी एक बनवून दिली, परंतु गाऊला गोड चटणीसोबत आवडली नाही, म्हणजे तिला आंबट वगैरे आवडत नाही जास्त. सो त्यामुळे ती बोलली की फक्त तिखट पाणी दे, गोड पाणी नको देऊ. तर मग मी तिला तिखट पाण्याची करून त्यानंतर दिली. अशा प्रकारे तीही खूप आवडीने खात होती. आणि बाहेरचा पिझ्झा बर्गर वगैरे खाण्यापेक्षा नक्कीच मला वाटतं की हे खाल्लेलं चांगलं आहे. सो मी आता नेहमी म्हणजे
नेहमी नाही, परंतु मी आधी बऱ्याचदा बनवत होते. इकडे आल्यावरती मी पहिल्यांदाच पाणीपुरी बनवली. याआधीही एकदा ट्राय केली होती, परंतु तेव्हा म्हणजे एकदम घाईघाईमध्ये व्हिडिओ नाही बनवला. सो अशा प्रकारे इथे आज पाणीपुरीचा बेत होता आणि राघवही तिथेच येत होता. त्याला पुऱ्या खायच्या होत्या पाणीपुरीच्या आणि सगळ्या घरामध्ये त्याने पुऱ्या केल्या होत्या नंतर. आणि माझ्या मिस्टरांनाही मी बनवून दिली होती पाणीपुरी. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी आज पाणीपुरीचं जेवण केलं, दुसरं काही बनवलं नाही. आणि दुसऱ्या दिवशीलाही गावला पाणीपुरीच हवी होती. नमस्कार मंडळी, पाणीपुरी वगैरे खाऊन मी निघाली खाली. गावची प्रिंटआउट आणायची आम्हाला आणि पाणीपुरी छान झाली. तुला आवडली ना? हा, आणि मी माझ्या सेल्फने पण कुकिंग मास्टर वाणी एक पाणीपुरी कोणाला खायला दिली तू तुझी बनवून? डॅडीला आणि डॅडीला आवडली ना? हा, मम्माला तर 2 खायला घातलं तू. नाही, आणि राघव पुऱ्या फोडत होता ना, खाली फेकत होता पुऱ्या फोडून. तर चला आम्ही आता बाहेर निघालो. संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि जेवण वगैरे झालंय. आणि रस्ता क्रॉस करायचं म्हटलं तर इकडे भुयारी मार्ग असतात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, ब्रिज नसतो. तर आम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडे जाणार होतो, कारण पलीकडच्या साईडला प्रिंटआउटचं शॉप होतं. तर तिथे आम्ही वेगवेगळ्या शॉपमध्येही गेलो. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर नेहमीच आवरावरी झाली होती. आणि इथे हे माझे कचऱ्याचा बॉक्स आहे, तर याला मी आता प्लॅस्टिकची कॅरीबॅग लावून ठेवते. सो जेणेकरून एव्हरीडे क्लीन करायला लागत नाही. कॅरीबॅगमधला कचरा म्हणजे कॅरीबॅग टाकून द्यायची. भरपूर साऱ्या कॅरीबॅग असतात. तर अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालंय. आज जेवणामध्ये फक्त पाणीपुरी होती आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी पाणीपुरी बनवली होती. तर आता राघव अजून झोपलेलं नाहीये. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.